महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे। देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते खरतर दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला। मात्र या पुरस्कार सोहळ्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय धुसफूस सुरू झालेली आहे। शिवसेना सोडणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी पुरस्कार दिल्यावरून शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली। त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो, ठीक आहे, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लागतो। तर यावरच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील आल्यात, ऐकूयात। आदरणीय शिंदे साहेबांच्या सत्काराला प्रमुख पाहुणे म्हणून पवार साहेब गेले की लगेच जर राऊत अशा पद्धतीने बोलणार असतील तर याच्यावर माझं एका ओळीतलं सांगणं आहे, संजय राऊतांना वैफल्य आलेलं आहे। त्यांचं राजकीय स्थान महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती खाली 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 जायला लागलेलं आहे आणि आता ते तळात जाणार आहे। आपलं स्वतःचं राजकीय स्थान हे संजय राऊतांनी ओळखल्यामुळं वैफल्यग्रस्त भावनेतनं, वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं संजय राऊतांनी हे विधान केलेलं आहे। महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे। जरी वेगळ्या वेगळ्या विचाराने आपण राज्य करत असलो तरी शरद पवार हे आपल्या राज्याचे मोठे नेते आहेत, देशाचे नेते आहेत आणि अशा कार्यक्रमामध्ये ते नेहमी जात असताना गेलं पाहिजे। त्यांच्या हाताने पुरस्कार देणे म्हणजे काय पक्षांतर होणे आहे, एकमेकाचे विचार बदलणे असं होऊ शकत नाही। पण आपली ही संस्कृती आहे, ज्यांनी चांगलं कार्य केलंय त्याचा गौरव जर होत असेल तर तो गौरव करण्याचा मान त्यांना जर मिळत असेल तर हे कायम महाराष्ट्राने केलेलं आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये काही आघाडीत बिघाडी होईल असं काही वाटत नाही। पण संजय राऊतांचं स्वतःच तो बिघडलेला आहे, त्यामुळे त्याच्या नादी लागून काय उपयोग नाही आहे। या माणसानं उबाटा गट फोडला, कुटुंब फोडण्याची जी काही जबाबदारी आहे ते संजय राऊतकडे दिली की काय असं शंका वाटते। शरद पवारांचं कुटुंब फोडलं, उद्धव ठाकरे साहेबांचं कुटुंब त्यांनी फोडलं आणि आता त्यांनी हे जो काही पवित्रा घेतला याचा अर्थच असा आहे की हा शेवटची घटका जी उबाटा गट मोजते त्याचा हा अंताचा सुरुवात झालेली आहे। म्हणून राजकारणातला हा खलनायक, खऱ्या अर्थानं शकुनी ज्याला म्हणता येईल, हा शकुनी म्हणजे संजय राऊत आहे आणि या संजय राऊतमुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही जेव्हा एकत्रित होतो त्या टायमाला आमच्यातली फूट असेल, याला तो कारणीभूत आहे। एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो। आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले। पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत। इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नाही नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असू शकत नाही। महाराष्ट्राची संस्कृती संजय राऊतांना समजलीच नाही आणि समजली असेल तर ते सध्या सत्ता गेल्यापासून चिडचिड करतायत। माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे किंवा त्यांना एखाद्या पुरस्काराने निवड करणे ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे। मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का। संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत, त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही। संजय राऊत साहेब जे काही बोलतायत ते बेताल बोलतायत, त्याचा मी निषेध करते आणि आज रोजी जी काही उभाटाची वाट लागलेली आहे यांच्या या बोलण्यामुळे लागलेली आहे आणि म्हणून मी या गोष्टीला काही महत्त्व देत नाही, कारण शिंदे साहेब हे सामान्य माणसाच्या हृदयामध्ये विराजमान असणारे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून संजय राऊतांनी हे जे काही वक्तव्य केलं त्याचा परत एकदा मी निषेध करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।